भाई नाश्ता चाहिए क्या? हाँ खिड़की लाऊंगी। मंदिर भरलंय, अख्खं मंदिर भरलंय. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग अँड वेलकम टू वेस्ट बंगाल. आता आपण सध्या पोहोचत आहे. आताशी वाजलेत 8 आणि रात्री मस्त झोप भेटली. पानागर नाही पानागर बोलतोय, प्रयागराज पर्यंतची ट्रेन रिकामी झाली. जी आम्हाला सीट भेटली ती सीट काय आम्ही सोडलीच नाही. त्याच्यानंतर गणा म्हणून एक आहे, जनका गणा स्टेशन, 2 वाजता आलं रात्री. तिथं पण ट्रेन अख्खी रिकामी झाली. आता पूर्ण ट्रेन रिकामी आहे. आता बघा आता सध्या पूर्ण ट्रेन रिकामी झालेली आहे आणि आम्ही पोहोचतच आलोय. गाइस ही बघा, वेस्ट बंगाल मध्ये लोकल अशी असते. आपल्यासारखी ते फक्त कलर चेंज आहे. थांबलो इथं स्टेशनवर आणि आता आम्ही घेतोय इडली. भूक लागली नाश्ता करायला. चांगली का? हा एक आहे आणि हा एक आहे. हे तिघं आपल्याला भेटलेत आणि हा तर आधीपासूनच भेटलेला आपल्याला. काय इकडे एवढं जास्त पोल्युशन आहे की तेव्हा ते तुम्हाला 3 पिलर पण प्रॉपर दिसणार नाही. भाई मला पण दिसले नव्हते ते. विचार करा एवढं पोल्युशन आहे इकडे. वेस्ट बेंगॉल आहे ना, ते सगळ्यात जास्त गरीब देश आहे भारतामध्ये, म्हणजे राज्य आहे भारतामध्ये. आणि खरं आहे, तिथं घरं पण बघताल ना अशी दगडांची, म्हणजे विट आहेत असे. आणि ते कलर पण नाही मारला त्याला. दाखवतो तुम्हाला घरं वगैरे. गाइस इकडे डोंगर तोडून रेल्वेचं काम चालू केलं या लोकांनी, रेल्वे आले. तेव्हा घरं कशी अर्धी कशी कट टू कट तुटते. थोडीशी जरी माती सरकली घर आलं खाली म्हणून समजत. तेव्हा कसे सगळं टाकले त्या लोकांनी लाकडं, हे सिमेंटचे ब्लॉक्स. हे वरची वायरीचं काम करतायत ते बघा. थोड्यासाठी राहिले, थोड्यासाठी. सध्या स्टेशन आला आहे दुर्गापूर जंक्शन, दुर्गापूर. आणि हा इथं बरीच पब्लिक आहे भाई. मला वाटायला की एवढे पब्लिक नसणार स्टेशनवरती. आपल्याला त्या मागच्या प्लॅटफॉर्म आले आणि ह्याच्या पुढचं एक स्टेशन आहे, तो पानागर स्टेशन आहे. तिकडे आपल्याला उतरायचं. मला या स्टेशन लागून कल्याण स्टेशनची आठवण यायला लागली. ते पण असंच दिसतं. तर कसं लोकल, म्हणजे लोकल नाही भेटली की लोक एक्सप्रेसमधनं कल्याण ते CST करतात. तसं येतं की लोक पण आता ह्या स्टेशनवरनं पानागरला जाणार बहुतेक, नाहीतर वेस्ट बेंगॉलला जाणार, कोलकाता लास्ट स्टेशन. ए नाश्ता बोलो, नाश्ता, गरम नाश्ता. नाश्ता भाई नाश्ता चाहिए क्या? हाँ खिड़की लाऊंगी. गाइस फायनली आपण उतरलोय पानागडला. हा चालूच आहे, बोल ना, बोल तुला काय बोलायचं बोल. अरे लोक एवढी पण बैलबुद्धी नाहीत रे, एवढ्या छोट्या ब्रिजला, हावडा ब्रिज बोलायला. बेंगॉलले कोलकात्याले लिट्टी पण आहे, लिट्टी.
स्टेशनवरनं ते स्टेशन जे आहे जिथे आम्ही चाललो एक्झाम द्यायला ते 7 किलोमीटर दूर आहे. 300 रुपये सांगितले असले रिक्षावाल्यांनी. मग त्यापेक्षा आम्ही लोक चालत चाललोय पुढपर्यंत. फाटक फाटक नहीं नहीं आता काय आम्ही त्याच मोटरची जाऊन परत चाललोय बाहेर हॉटेलमध्ये जेवायला. नाही तुला माणसात बसायचं नाही. काय फायनली जेवण आलेलं आहे. रोटी मिक्स वेज आणि मटर पनीर. एक रुको एक ये दे दो दूसरा दो. एक ये मत दो उसको ये मत दो. गाइस बंगालला आलोय और रसगुल्ला नहीं खाई बे. एक नंबर आहे. जेवण वगैरे करून निघालो आम्ही आता परत. अरे काय करते वो बंगाली में नाही पण याची हिंदी भारी आहे. 10 रुपये किसने दिया. काय आम्ही इकडे स्टे करणार आहे. जर पोरांना बोललो आपण हॉटेल वगैरे बघू एखादा, पण पोरं म्हणतात एका दिवसासाठी कुठं हॉटेल बघायचा. आता बघू मंदिरात राहायला भेटते तर ठीक हाय. आहेत पोरं आहेत झोपली तिकडं. आपल्याला माहित आहे इकडे जाते. गाइस कोलकाता इकडनं 166 किलोमीटर लांब आहे. आपला हा एरिया आहे. तिकडं तो कॅम्प आहे आणि आपण ह्या मंदिरात स्टे केलं आहे. काली मातेचं मंदिर आहे. सगळी सोय आहे. चार्जिंगची सोय आहे. सोय पाणी वगैरे आम्ही घेऊनच आलो आहे. आणि वॉशरूम वगैरे फॅसिलिटीज तर बाहेर एवढं मोठं अंगण आहे बघा. आताच जाऊन आलो आपण. मस्त गार वाटते आतमध्ये. ते भटजी येते आणि आम्ही सगळ्यांनी आणलाय चहा. ह्यानी आणलाय जाऊन. आणि हे बघा गाइस गर्दी वाढली इकडे. सगळी यूपी बिहार राजस्थान. हे भाई ओय कहाँ से आहे. हाँ यूपी बिहारी सगळे इकडे पण आहेत. तिकडे पण आहेत राजस्थानचे वगैरे. तिकडे काय काय जण थांबले आहेत ते बघा तिकडे. आणि बघा वातावरण तर असं झालंय असं वाटतं रात्र झाली आहे. कसा आहे चहा. कुठनं आणलाय. आता वाजले 5:30 आणि हे बघा इथं तर गर्दी भरली ते भरली. आणि बाहेर बघा 5-5:30 वाजता तिकडे अंधार पडलाय. आणि मच्छर तर एवढे आहेत ना इकडे. बसल्या बसल्या मच्छर चावत आहेत. तेव्हा मी सॉक्स बिक्स घालून बसलोय. आता पोरं बोलतात रूम बघायची. मग आता जाऊन बघून येतो रूम. नुसती गर्दीवर गर्दी गर्दीवर गर्दी येते. तर सध्या मी आणि तेजस आलेलो इकडे. या हॉटेलमध्ये बघायला आलतो रूम, पण महाग आहेत. आणि हे बघा सगळी पोरं वगैरे चाललेत आणि हॉटेल पण सगळे फुल झालेत. आपला कॅम्प तिकडे. आता हे रिक्षावाले आम्हाला थांबलेत. आम्ही थांबवले यांना. हे रूमचं बघतायत आमच्यासाठी कोणती रूम आहे का इथं अवेलेबल. एखाद्याचं घर जरी असलं त्यात पण आम्हाला शिफ्ट. 4 आहे. आता आपण आलो इथं रॉयल बिर्याणी घेऊयात. तर गाइस आपली बिर्याणी आलेली आहे. आता आपण खायला चालू करूया. बिर्याणीत बटाटा. गाइस चिकन पीस बघा कसला मोठा. आणि बिर्याणी मध्ये बटाटा पण दिलाय.
एवढं काय तिखट नाही आहे वगैरे, मिरच्यांची बनवलेली इथं. कांतारा कोण आहे इथं? आणि कोशिंबीरच्या ऐवजी फक्त कांदा आणि काकडी कापून दिलाय. गाइस परत रसगुल्ला खाइबे. पाणी भरलंय. जय महाराष्ट्र. काय ते बघा, हायवे चल जायचं का नाही? गाडी जाऊ दे, गाडी जाऊ दे. त्या हायवेत ना आपल्याला तिकडं जायचं, त्या साईडला. हे भाई आता मस्त बिर्याणी खाऊन आलोय. 150 रुपयाची बिर्याणी होती. चवीला पण चांगली होती आणि क्वांटिटी मध्ये पण मस्त. जाताना काय हा एरिया ओपन होता, आता इकडे या लोकांनी पॅक करून टाकले. आता जाऊयात. आणि आता ना सध्या 6 वाजलेत आणि इथं अंधार बघा. आपल्या इथं मुंबईला जेवढा अंधार रात्री 8 वाजता 8:30 वाजता होतो, तो इथं 5 वाजल्यापासून चालू झालाय अंधार व्हायला. के करबे छे बंगाली. गाइस फोन चार्जिंग लावलेला होता आणि इथं बसलो होतो. UP वरनं आलेले ते तिघं जण, त्यांच्या इथं बसलेलो चार्जिंग लावून. अख्खं मंदिर भरलंय, अख्खं मंदिर भरलंय. बघू शकता. ही असते भरतीला गेल्यावर अवस्था पोरांची. या साईडला नाही, त्या साईडला पण आहे मंदिरात. ठीक है. अरे सबको निकाल देगा. मुझे उसके बाद पूरी रात चलाना है. 10 मिनट का टाइम दे दे मुझे, उसके बाद रात लगा रहा है. वापस चलेगा 10 मिनट का दे देना. 10 मिनट और चुप हो जाओ, जाते हो. अभी इसमें आधा घंटा पहले मारे. असं सीने ही लोकांनी फोन चार्जिंग लावलाय आणि दुसऱ्याला लावू देत नाहीयेत. आणि त्यात आपले हे माशे मॅटर सॉल्व करायला चाललेत. यांचं कोणाला ढेकळं कळत नाही. काय अख्खं मंदिर भरलेलं आहे. आणि आता वाजलेत रात्रीचे 11.